मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील मंत्र्यांचं शिष्टमंडळ आज ओबीसी आंदोलन स्थळी भेट देणार आहे। पुणे आणि जालन्यातील उपोषण स्थळी हे शिष्टमंडळ जाणार असल्याची माहिती आहे। आंदोलकांचं उपोषण सोडवण्याचा या शिष्टमंडळाचा प्रयत्न असणार आहे आणि त्यामुळे गेल्या 9 दिवसांपासून उपोषणाला बसलेले लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाणे आज तरी उपोषण मागे घेणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय। शिष्टमंडळ सकाळी 11 वाजता पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांची भेट घेतील आणि त्यानंतर दुपारी 2 वाजता वडेगोद्रीमध्ये ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची सुद्धा भेट घेणार आहेत। दरम्यान कोणत्या नेत्यांचा या शिष्टमंडळामध्ये समावेश आहे याची माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। छगन भुजबळ, उदय सामंत, गिरीश महाजन सोबतच धनंजय मुंडे, संदीपान भुमरे, अतुल सावे यांचा सुद्धा शिष्टमंडळात समावेश आहे। दरम्यान लक्ष्मण हाके यांच्या सोबत या संदर्भात सविस्तर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी। सर, काल शिष्टमंडळ आलं होतं, नंतर तुमचं एक शिष्टमंडळ सरकारशी चर्चा करायला गेलं आणि चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती आहे। आमच्या 2 मागण्यावरती सरकार सकारात्मक आहे आणि 2 मागण्यावरती सरकारचं अजून अधिकृत आम्हाला उत्तर भेटलेलं नाही। त्यामुळे बघूया आता शिष्टमंडळ काय घेऊन येते, त्यानंतर पुढची भूमिका आपण ठरवू। खरं तर काल इथली संयोजन समिती जे त्यातली काही जे ओबीसी बांधव चर्चा करायला गेलेले होते, नेमकी काय चर्चा झाली, तुम्हाला काय माहिती मिळाली? चर्चा म्हणजे मंत्रिमंडळात एक ओबीसीसाठी उपसमिती नेमण्याचा ठराव झाला किंवा जात प्रमाणपत्राला आधार पॅन कार्ड जोडण्यासंदर्भात शासनानं ती भूमिका मान्य केली। असे म्हणजे एक 2-3 मुद्दे पॉझिटिव्ह झाले, पण 1-2 मुद्दे अजून त्याचं आम्हाला समाधानकारक उत्तर भेटलं नाही। खरं तर तुमची प्रमुख मागणी जी ती लेखी हमी द्यावी अशी तुमची मागणी होती। त्याचबरोबर जे बोगस कुणबी नोंदी वाटप चालू असल्याचा तुम्ही आरोप केला, या संदर्भात काही चर्चा झाली का आणि काही तोडगा निघाला? चर्चा झाली। शासन म्हणते की आम्ही बोगस कुणबी सर्टिफिकेट जर कोण देत असेल आणि घेत असेल तर त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू। पण माझं एक निष्कर्ष असा आहे, म्हणजे ऑब्झर्वेशन असं आहे की जे शासन सर्टिफिकेट इश्यू करते ते कोणत्या भावनेनं, म्हणजे कसं, त्यांच्याकडून काय न्याय मिळेल असं आम्हाला वाटतं। दरम्यान तिकडे पुण्यामध्ये मंगेश ससाणे हे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांनी या संदर्भात नेमकं काय म्हटलंय पाहूया। आमच्या शिष्टमंडळाकडे एकच प्राथमिक मागणी आहे। हा जो सगळे सोयरेचा जी अधिसूचना आहे त्याचा अध्यादेशात रूपांतरित करायचं चाललंय। आमचा त्याला तीव्र विरोध आहे। आरक्षणाचा अंत या सगळे सोयरेच्या अध्यादेशामुळे होईल, दाखल्यांचा काळाबाजार होईल आणि ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल।